जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी परत एकदा नवीन पदभरतीची जाहिरात तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. या जाहिराती अंतर्गत वेगवेगळे पद भरून घेतले जात आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या ठिकाणी या विभागाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान म्हणजेच NUHM या संस्थेच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीनं करार तत्वावर जागा भरण्यासाठी ही जी ऍड आहे ही ऍड आलेली आहे. यामध्ये वेगवेगळे पद आहेत, ज्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, फिजिशियन आणि भूलतज्ञ अशा पद्धतीचे पद आहेत. त्यांची थेट मुलाखत 30 एप्रिल रोजी 10:30 वाजता होणार आहे. त्याचं ठिकाण असणार आहे बघा, रूम नंबर 301, तिसरा मजला, मुख्य कार्यालय, माननीय आयुक्त नांदेडचं महानगरपालिका जे आहे तिथं. त्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स असतील, मिश्रक फार्मासिस्ट, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग व्यवस्थापक, शहर गुणवत्ता अभिवचक, समन्वयक अशा पद्धतीचे वेगवेगळे पद आहेत. या पदांचा फॉर्म जो आहे तो 16 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत भरायचा आहे. तुम्हाला अर्ज जो द्यायचा आहे तो प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी लायन्स क्लब डोळ्याच्या दवाखान्याच्या पाठीमागे हा तुमचं तिथं ऍड्रेस असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जरी पदभरती कंत्राटी स्वरूपात भरली जात असली तरी ही आरोग्य विभागामध्ये लवकरच नियमित पदभरतीसाठी एक मेगा भरती येणार आहे. आणि त्याच मेगा भरतीची तयारी म्हणून बघा, मराठी माहिती केंद्र यांच्या विद्यमानाने बघा, ऑनलाईन एक्झाम पोर्टल गव्हर्नमेंट एक्झाम्स म्हणून एक आपण ऑनलाईन एक्झामचं पोर्टल तयार केलेलं आहे. आणि त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे पद भरले जाणार आहेत त्या सर्व पदांची ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती आपण लॉन्च करत आहोत. तर यामध्ये बघा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय भेटणार आहे, हे सर्व संवर्ग जे आहेत 2023 मध्ये ज्या ज्या संवर्गाची एक्झाम झालेली आहे त्यांचे तुम्हाला PYQ ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं जसं एक फायनल एक्झाम होत असते तशा पद्धतीनं भेटणार आहेत. आणि ते तुम्हाला तिथं सोडवता येणार आहेत. त्यानंतर बघा, अपकमिंग जाहिरात जी आहे त्याची तुम्हाला सराव करण्यासाठी ही जी संकल्पना आहे, हे जे पोर्टल वरती टेस्ट सिरीज आहे, हे तुम्हाला खूप महत्वपूर्ण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा PYQ सोबत वीक मध्ये आपण एक डेट ठरवणार आहोत. आणि त्या दिवशी MPSC पॅटर्न प्रमाणे प्लस TCS, IBPS आणि MPSC तिन्ही पॅटर्न प्रमाणे आपण 100 क्वेश्चनची वीकली एक्झाम जी आहे ती कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, टाइम बॉन्डेड पॅटर्न सुद्धा आपण इन्क्लूड केलेला आहे. टेस्ट सिरीजचे बेनिफिट्स कशा पद्धतीने असणार आहेत बघा, तुम्ही जर एकदा ती टेस्ट सिरीज घेतली तर त्यामध्ये तुम्हाला त्याचं ऍक्सेस जे आहे ते लाईफ टाइम व्हॅलिडिटी सोबत असणार आहे. एक टेस्ट तुम्ही 10 वेळा सोडू शकणार आहात. TCS, IBPS आणि MPSC जी पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला इथं पॅटर्न मिळणार आहे. टोटल तुम्हाला यामध्ये 20 क्वेश्चन सेट भेटणार आहेत, ज्यामध्ये 10 असणार आहेत PYQ आणि 10 असणार आहेत दर वीकला नवीन जे आपण लाईव्ह घेणार आहोत ते. टाइम बॉन्डेड पॅटर्न आहे बघा. आपले मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलच्या फॅमिलीसाठी आपण हा उपक्रम घेऊन आलेलो आहोत. तुम्ही ही आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर नक्की त्या प्लॅटफॉर्मला जाऊन जोडले जा. तर बघा, पुढची जी माहिती आहे आपली या ऍड विषयी ती आपण पाहणार आहोत. स्टाफ नर्स जे पद आहे या पदासाठी NUHM मध्ये एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते GNM किंवा BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलिंग जी आहे नर्सिंगची तिथं तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा म्हणला तर 18 ते 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. बघा, अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. विजा अ साठी एक आहे, इतर मागास प्रवर्गासाठी एक आहे. आणि माप्र या पदासाठी जे आहे ते एक आपल्याला इथं जागा देण्यात आलेली आहे. म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, यालाच आपण SEBC कॅटर असे म्हणतो.
20,000 एवढा एकत्रित तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. त्यामध्ये अ, एकत्रित मानधनाच्या ऐवजी बाकीचे जे काही तुम्हाला डेली अलाउन्सेस वगैरे जे गव्हर्नमेंटमध्ये असतात, हे यामध्ये काहीच मिळत नाहीत. NHM मध्ये तुम्हाला भरती केल्याच्या नंतर एकत्रित मानधन करा तत्वावर तुमची जी पोस्टिंग आहे, ती तुम्हाला मिळत असते. त्यानंतर मिश्रकचं फार्मासिस्टचं पद आहे बघा, NUHM मध्येच एकच पद आहे. डी फार्म किंवा बी फार्म तुमचं झालेलं असेल, तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकणार आहात. त्याबरोबर तुमचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला तिथं कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये सुद्धा एज मर्यादा सेम आहे. ब साठी हे पद आहे. 17,000 एवढी पेमेंट तिथं तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकाऱ्याचे सुद्धा वेगवेगळे पद आहेत. फार्मासिस्टचं अजून एका कॅडरचं पद जे आहे ते तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये बघा, फार्मासिस्ट मिश्रक, त्याचा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, जो टीबीचा कार्यक्रम आहे, प्रोग्राम, त्याच्या अंतर्गत तुम्हाला याची पोस्टिंग मिळणार आहे. एकच जागा आहे. बाकी पेमेंट वगैरे सगळं आहेत आणि ही जागा जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी तिथं ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं काही मुलाखत आहे, त्या मुलाखतीसाठी सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज, त्याच्यानंतर लिडरशिप क्वांटिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो त्याच्यावरती गुणांकन केलं जाणार आहे. ज्या पदांचं बघा डायरेक्टली तुम्हाला तिथं निवड केली जाणार आहे, त्यांच्यासाठी 60 गुण असणार आहेत तुमचे. अंतिम तुमच्या क्वालिफिकेशन वर, तुमचं हायर क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याचे तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहेत, आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर त्या एक्सपिरियन्सला 30 गुण दिले जाणार आहेत. अशा पद्धतीनं 100 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात याबद्दल तुमची मार्किंग करून तिथं तुमची सिलेक्शन जी लिस्ट आहे, ती सिलेक्शन मेरिट लिस्ट तुम्हाला लावली जात असते. बघा, बाकीचे जे काही डिटेल्स आहेत, या डिटेल्स त्यांनी तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हा अर्ज तुम्हाला तिथं जोडायचा आहे. विषय, कोणत्या विषयासाठी तुम्ही पद भरणार आहात, त्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात कुठे संदर्भ जर द्यायचा असेल तर तुम्हाला ही ऍड कुठून मिळाली याचा संदर्भ द्यायचा आहे. पूर्ण फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या भरायचा आहे. हाच फॉर्म असतो NHM मध्ये. हा फॉर्म व्यवस्थित भरून तुम्हाला तिथं बोर्डला किती मार्क आहे, तुमचे शैक्षणिक क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही कुठल्या प्रवर्गातून आहात, तुम्ही कुठं काम केलेलं आहे, एक्सपिरियन्स असेल, आणि स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट जे आहे ते स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सुद्धा इथं जोडून तुम्हाला दिलं गेलं आहे. ते तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे, आणि अशा पद्धतीनं पूर्ण याच्यामध्ये ऍड मध्ये दिलेली माहिती जी आहे ती माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे, या पदभरतीसाठी एक तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवरती करारनामा सुद्धा लिहून द्यायचा असतो, आणि जो डिमांड ड्राफ्ट आहे तो डिमांड ड्राफ्ट देखील इथं तुम्हाला काढायचा असतो. सर्व पदासाठी उमेदवारांना आता जो आपण अर्ज भरलेला आहे, या अर्जासोबत बघा, पासपोर्ट साईजचे 2 फोटो लावायचे आहेत. सर्व शैक्षणिक अर्हतेची गुणवत्ता लावायची आहे, ज्यामध्ये 10वी गुणपत्रक असतील, प्रमाणपत्र असतील. त्याच्यानंतर बघा, आपण डोमासाईल असतील किंवा नॅशनॅलिटी असतील, 10वी 12वीचं सनद असेल किंवा 12वीचं सनद असेल, त्याच्यानंतर तुमचं काही डिग्री झाली असेल तर त्याचे गुणपत्रक असतील, सर्व पहिल्या वर्षापासून ते अंतिम वर्षापर्यंत पूर्ण. त्याच्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट, तुमचं नोंदणी प्रमाणपत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं वय म्हणून तुमचं डेट ऑफ बर्थ असेल किंवा TC असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या जोडायच्या आहेत. जर नावात बदल असेल तर त्याच्याविषयीचं जे काही राजपत्र आहे, गॅजेट, ते द्यायचं आहे, आणि विवाहानंतर जर नाव चेंज झालं असेल तर त्याचं सुद्धा तिथं तुम्हाला ऍफिडेव्हिट जे आहे ते करून द्यायचं असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला लावून दिल्याच्या नंतर तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जात नाही. व्यवस्थितरित्या फॉर्म जो आहे तो तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नांदेडचे जे काही महानगरपालिकेमध्ये NUHM चे जागा निघालेल्या आहेत, त्या पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती काढलेली आहे. त्याचबरोबर आपण आपलं अपकमिंग भरतीसाठी जे काही पोर्टल आहे ते सुद्धा मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.